तुमचा मुद्दा मला समजला. आम्ही रात्रीपासून ते स्टेप रेकॉर्डिंग ऐकतोय. तुम्ही काय सांगताय की नवीन जुनी लाईन असल्यामुळे त्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम समस्या तयार होते. नवीन योजनेअंतर्गत आम्ही नवीन काम करतोय. कुणाचा विरोध नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना का नाही केली? बाकीच्या इमारतीची पाणी ना देणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे, माहितीये का तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं साहेब आहे का, वस्तुस्थिती त्या योजनेची अशी आहे तर जवळपास 2.5 लाखाच्या पुढं थकीत लाईट बिल आहे. लक्षात घ्या साहेब. योजनेचं आहे, योजनेमध्ये ते आहे. हो सर, मला फक्त एवढं, मला 2 प्रश्नाचे उत्तर द्या. मला तुमचं एक्सप्लेनेशन नकोय. मी पण नगरपालिकेचा नगरसेवक आहे. मला ऐकावं. आम्ही पण कायदा माहिती आहे, अधिनियम काय बोलतो काय नाही. पहिली गोष्ट, स्थानिक स्वराज्य संस्था कुठलाच कायदा असं सांगत नाही की पान तुम्ही कापले पाहिजे. तुम्ही नसेल मग तुम्ही पाणी का नाही देत 15 दिवस? पाणी 15 दिवस ऐका ना की ते दुश्मन आहेत किंवा तुम्ही दुश्मन आहेत एकमेकांचे. मॅडम, राग कुठं आलाय माहिती तुम्हाला? राग कुठं आलाय? तुमचा असलेला सरपंच काय उत्तर देतोय माहितीये काय? काय सरपंच उत्तर देतोय? आमच्याकडे उपयोजना होणार नाही, तुम्ही पाणी घ्या नाही तर तिथं मारा, तुमचं तुम्ही करा. हे कुठलं उत्तर? इनको मैं बोल के आया हूँ, हमका रमजान का महीने इन्होंने कुछ ध्यान दिया, आज आपके पास हम लोग क्यों आए? मॅडम, मी काय बोलतोय, 3,000 का पानी हम काम करतोय. तुम्ही योजनेअंतर्गत जर काम करत असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे? पहिले टँकरनी पाण्याची सुविधा केली पाहिजे. ती केली काय? ती कॅपॅसिटी पाहिजे ना. म्हणून नसली तर त्यांनी काय भुगतान करायचं काय? महत्वाचं काय तुम्ही योजनेची पंचायत को क्यों कैपेसिटी नहीं है आपका? जर कोण घरपट्टी पाणीपट्टी भरत नसेल तर नळ कनेक्शन कापा त्या व्यक्तीचा. तुम्ही त्याच्यावरती इंटरेस्ट लावा. तुमच्या कायद्यात बसत असेल तर तुमच्या कायद्यात बसणं आहे का? ही योजना कशी आहे ती प्रॅक्टिकली योजना ग्रामपंचायतला येऊन बघा. तुम्ही योजना कुठे सांगताय? ग्रॅव्हिटी शहरात पण राबताय. कुठली? 165 कोटी रुपयाची योजना आहे, ग्रॅव्हिटी योजना. आम्हाला सांगता योजनेचं तुम्ही. तुम्हाला माहिती का त्या योजनेचं काम प्रॅक्टिकली? मला तरी तुम्ही नळ कनेक्शन तोडण्याचा किंवा नळ कनेक्शन पाणी न पुरवण्याचा कायदा कुठला आहे? मला दाखवा. मग तेच सांगतोय आहे का कायदा? कायदा आहे? तिथली योजना कशी चालते? तो कायदा आहे का? पाणी न पुरवठा कायदा आहे का? कोणता कायदा? एखाद्या व्यक्तीचा जुनी न नोटीस देता कनेक्शन बंद करणे हा बंद कायदा आहे केलेच का? नाहीत ना. मग तुम्ही आता वाद कसा चालू करताय? काम दुसरी तकलीफ है ना पानी की, तो इतनी बोतल कितनी खरीदना पड़ता है हम लोग को? बांध के ही पानी पानी रहता था, जाते वहाँ पर क्या 15 दिन से पानी नहीं आ रहा है. पाणी नाही आमच्या इथे. 15 दिवस पाणी नाही आहे. आम्ही गेलो होतो 15 दिवस 10 टंकर आला आमच्या इथे. 30,000 रुपयाचे गेल्या पाणी आमचं. आता पाणीच नाही आहे. पण हे टँकर कोणी मागवले होते? कोणी पैसे खर्च केले होते? आम्ही लोक सोसायटीवाले खर्च केले होते. का पाणी नाही म्हणत आहे? कारण काय? ग्रामपंचायत वाले बोलताय आज येणार आहे पाणी, उद्या येणार आहे पाणी, आज 15 लाईन फुटलेली आहे, असं आहे तसं आहे. 15 दिवस पैसे पण नाही आणि कोणते पैसे वसुली नाही झाले. आमच्या लोकांचे लाईन घरपट्टी पण भरलेली आहे, सगळे ओके आहे, तरी पण आम्हाला पाणी नाही भेटत. नल पट्टी भी भरा हुआ है, हमारे सोसाइटी का सब पैसा भरा हुआ है. इस तरफ 10 उधर हमारा 10 जन का घर पट्टी है, नल पट्टी भी भरा हुआ है, पूरा क्लियर है. मिरजोळी ग्रामपंचायतचा अंदाजून कारभार हा समोर आलाय. काल आम्ही सरपंचाला पण फोन लावले. त्याच्या इकडनं आम्हाला माहिती अशी भेटते की पाणी सुविधा ही लोकांना नाही पोचली तरी चालेल. आमचं त्या लोकांना नाही पाणी भेटलं तरी आमचं काही घेणं देणं नाही. लोक पाणी परोर पिवो किंवा मरो ते त्यांचं बघतील. आज कुठली तरी योजना यांनी आणली आहे, त्या योजनेअंतर्गत 15 दिवस लोकांना पाणी येत नाही आहे. मग त्याची जी असलेली नियोजन आहे किंवा त्याची उपयोजना आहे हे आधी त्यांनी केली पाहिजे होती. लोकांना पाण्यापासून लांब ठेवणं हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे. त्याकरिता आम्ही पंचायत समितीत गेलो होतो आणि पंचायत समितीत आम्ही असलेल्या BDO मॅडमना चौक सांगितलेलं आहे की असलेल्या कायदेशीर कारवाई गुन्हे दाखल करा यांच्यावरती. लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधापासून वंचित ठेवलेला आहे हा सगळ्यात मोठा अपराध आहे आणि ह्यांना सातत्याने असं जर कुठं आढळून येत असेल त्यांचे कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजे. जर ग्रामसेवक असेल तो ग्रामसेवक जर थातूर मातूर उत्तर देत असेल आणि लोकांना वेड्यात काढत असेल तर त्यांनी हे पण समजलं पाहिजे की आम्ही पण नगरसेवक आहेत, आम्ही एक पक्षाचा गट नेता आहे, मला पण अभ्यास आहे की कायदा काय बोलतो आणि कायदा काय नाही, कुठली वस्तू कुठं फिरवता आणि काय करताय किंवा काय करताय तुम्ही हे आमच्या सगळ्या डोळ्यावर आहे. येत्या काही दिवसात मी सगळं उघड आहे. साहेब काय सगळ्यात मोठा मुद्दा लोकांना पाणी पोचवणे किंवा पाणी पाजणे
हा आपल्या असलेला स्थानिक स्वराज्याचा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. हा जर मुद्दा आणि हा जर विषय लोकांना ह्या विषयापासून जर लांब ठेवत असतील तर माझं चोख सांगणं आहे की अशा सगळ्या प्रशासकीय कारभारावरती असलेल्या ग्रामपंचायतचा सरपंचावरती कायदेशीर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. परत एकदा तेच म्हणणं आहे की ह्या सगळ्या मुद्द्याला तुम्ही जर बघितलं तर माणुसकीचा गळा चेप करणारा हा मुद्दा आहे. आणि हा जर असं चालत असेल, लोकांनी नलपट्ट्या भरलेल्या आहेत, यांच्याकडं पाणी आहे सुद्धा पाणी देत नसतील किंवा जर तुम्ही योजनेअंतर्गत काम करत असाल तर टँकरने पाणी पुरवलं पाहिजे, नाही पुरवत असाल तर ते तुम्ही काय करताय हे तुमच्यावरती ताशेरे ओढण्यासारखा विषय आहे. आणि आम्ही आज व्हिडिओ मॅडमला सांगितलं आहे पाण्याचा विषय जर सुटला नाही तर 100% पंचायत समितीमध्ये उभं राहून आंघोळ करणार मी. तुमच्या ऑफिसमध्ये मी ठोस बोलून त्यांना आलो आहे आणि मी ते करणार. मला ते पाऊल लोकांसाठी उचलायला लागलं तर मी करणार.